तुम्हाला माहितीसाठी सांगतो काका, माझ्याकडे फाईल आली, जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये 100 कोटी रुपयाचा एक घोटाळा झाला आहे आणि त्या घोटाळ्यामध्ये मास्टर माइंड म्हणून आपल्या उत्तर सोलापूरचा तहसीलदार निलेश पाटील गावलेला आहे. आणि निश्चितपणाने मी काका सांगतो, आता तुम्ही बदली करा असं म्हणू नका. तो घरी कसा जातोय हे तुम्ही बघा. तब्बल 100 कोटी रुपयाचा घोटाळा आपल्या मोहोळ मतदारसंघामध्ये आणि विशेष करून उत्तरमध्ये झाला. आणि त्याची कागदपत्र माझ्याकडे आली. मी गेले महिना झाले त्या कागदपत्राचा अभ्यास केला. कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त असतील, मंत्रालयात आम्ही कोळून गेलेलो आहे. याला मंत्रालयाच्या पायऱ्या माहीत नसतील निलेश पाटलाला. आणि मग 100 कोटी रुपयाचा जमिनीचा घोटाळा हा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये झाला. आणि या घोटाळ्याचा मास्टर माइंड हा निलेश पाटील आणि उत्तर सोलापूर महसूल कार्यालयामधील 2 कर्मचारी. आणि मग लवकरच सर्व पुराव्याच्या आधारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथरावजी शिंदे साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या चौघांनाही मी भेटून उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये घडलेल्या या 100 कोटी रुपयाच्या जमीन घोटाळ्याची कागदपत्र देऊन ज्या मोठ्या धेंड्याने ह्या जमिनी घेतल्या, ज्यांच्यासाठी ह्या जमिनी दिल्या होत्या, 1992ला इथल्या जमिनीचं वाटप झालं आणि 92ला वाटप झालेल्या जमिनी त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवेढा तालुक्यामध्ये त्यांना दिल्या होत्या. मंगळवेढा तालुक्यामध्ये त्या जमिनी त्यांनी विकल्या आणि आपापल्या गावी जमिनी करून राहिले. त्या शेतकऱ्यांना पुन्हा उत्तर सोलापूरमध्ये जमिनी देण्यात आल्या आणि त्या जमिनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला अनगर माहीत असेल की अनगरच्या माजी आमदाराच्या दोन्ही मुलाच्या नावानं आणि अनेक बड्या नेत्याच्या नावानं किमान 400 ते 500 एकर जमिनी रोडच्या कडेच्या अत्यंत मोक्याच्या, मग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 असेल, हा आपला विजापूरला जाणारा रस्ता असेल, सोलापूरला जाणारा रस्ता असेल, या रस्त्याच्या अगदी नजीकच्या असणाऱ्या 20-30 एकरच्या जमिनी आणि या जमिनीचे पेपर याच्या नावानं 7/12चे उधारे काका माझ्या हाती लागले. आणि हे सगळं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या उत्तरचा तहसीलदार निलेश पाटील यांनी केलेलं आहे. आणि मग त्या निलेश पाटलांची आता सुट्टी नाही, लक्षात ठेवा. हा सोलापूर जिल्हा पाहिला, हा उत्तर सोलापूर बघाल, हा सोलापूर जिल्हा बघाल, उभा महाराष्ट्र बघाल. निलेश पाटलांची बदली नाही का काय? झेल की सलाह को उन्हीं की राह देख रहे हैं. निलेश पाटलाची जागा ही झेलमध्ये असेल आणि त्याची गाठ आहे आमदार राजू खरे बरोबर, एवढं लक्षात ठेवा. बाबासाहेबांचं संविधान सांभाळणारे आम्ही माणसं. 500 एकरच्या जमिनी या मोठ्या झेंड्याच्या कशा काय घासल्या तुम्ही? आणि या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांचं पत्र आहे की ह्या जमिनी वाटप करू नका. जर विभागीय आयुक्त सौरभ राव हे पत्र देते कलेक्टरला आणि तहसीलदारला की ह्या जमिनी वाटप करू नका, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून या तुमच्या महाशयानी निलेश पाटलांनी त्या जमिनीचे खरेदी खत करून 7/12चे उतारे त्यांच्या नावे लावले. म्हणजे आदेशाची सुद्धा पायी म्हणली या निलेश पाटलांनी केली. एवढी मस्ती निलेश पाटलाला कुठनं आली? किती मोठा माल या निलेश पाटलाला भेटला, त्या मालाची आता गिनती करण्याची वेळ आलेली आहे. ती निश्चितपणाने केली जाईल. कार्यकर्त्याला या सत्काराच्या निमित्ताने मी आश्वस्त करतो, तहसीलदारची काळजी तुम्ही सोडून द्या. मी आणि सरकार पाहिजे त्याचा कसा बंदोबस्त करायचा, त्याला कुठं घालवायची मी घालवे, तुम्ही काळजी करू नका.
बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.